Okay. Okay. Hello. So, एका जोराटाने आपण स्वागत करूया. Thank you. Over to you, Sandeep. Okay. Good morning. मॅमनी त्यांचं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे. सो ते फार छोटं होतं, फारच. सो आय टेक इमेन्स प्लेजर टू वेलकम अ ब्युटिफुल यंग एंटरप्रेनर. Thank you. So why beautiful? Why beautiful? She was Miss Pune, Mrs. Maharashtra, and Mrs. West India. So we welcome again a beautiful entrepreneur now. Please. Thank you. So, and above all, Mrs. Negi. So that is something different in Maharashtra again. आणि इंट्रोडक्शन अजून खूप आहे, पण तरी सुद्धा त्या एक क्रिकेटर सुद्धा आहेत. मॅम, तुम्ही पुस्तक लिहिलंय ब्युटी ऑफ लाईफ, द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्वायवर. सो लँग्वेज त्याची मराठी आहे. लँग्वेज मराठी आहे, पुस्तकाचं नाव इंग्लिश आहे. बर, लिहिणारा ऑथर हा नेगी आहे. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही वोटर लिस्ट मध्ये काही असं दिसलं नाही की नेगी कुठून आलं. सो व्हॉट इज, ही एक स्ट्रॅटेजी होती का की इंग्लिश नाव देऊन जास्त फेमस व्हायचं पुस्तक, का नेगी हे नाव चेंज केलं, नक्की काय? व्हॉट इज युअर दिस वन? सरांनी मला खूप ट्रिकी क्वेश्चन विचारलाय. ऍक्च्युली मी गमतीने नेहमीच म्हणते की मी जन्माने जरी नॉर्थ इंडियन असेल तर मी कर्माने महाराष्ट्रीयन आहे. कारण महाराष्ट्राने मला खूप काही दिलंय. मी वनॅक मीडियम स्टुडंट आहे, गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये शिकलेली, प्रॉपर मराठी मीडियम. आणि मला ह्याचा खूप रास्त अभिमान आहे की मी पुण्यामध्ये आहे. कारण पुण्याला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आणि असं जसे म्हणले की खरंच म्हणजे एखादं कोणतेही काम करताना बिझनेस पर्सन तो विचार करतोच. आणि पुस्तकाचं नाव मला कॅचीच पाहिजे होतं. आणि मी प्रत्येक गोष्ट आयुष्यातली एन्जॉय करते. म्हणजे तो प्रॉब्लेम जरी असला तरी. तर मी तेच म्हणते की आयुष्यावर आपली आसक्ती आहे आणि म्हणूनच आयुष्य सुंदर आहे. आणि तेच ब्युटी ऑफ लाईफ आहे. सो पुण्यामध्ये म्हणजे जिथे भाषेचं आणि पाणी आणि वाणी हे पुण्यामध्ये फार महत्वाचं आहे. तिथे तुम्ही एक सक्सेसफुली एक पुस्तक लिहिलंय. नाऊ कमिंग स्ट्रेट वे टू द बिझनेस, म्हणजे हा बिझनेस जो आहे तुमचा रिअल इस्टेटचा आहे. सो तो बिझनेस वॉज इट अ फॅमिली बिझनेस का तुम्ही तो स्वतः चालू केलाय? कारण हा बिझनेस असा आहे की इट्स अ मेल डॉमिनंट बिझनेस थोडासा, जिथे सर्व म्हणजे साम दाम दंडभेद हे चारही, दीज आर द मेन 4 pillars. So how you came into this business? Was it a family business? काही इच्छा होती का बाय लक तुम्ही इथे आला? एक तर बिझनेस, आणि तो पण रिअल इस्टेटमध्ये, आणि त्यात महिला, आणि त्यात पण ती दिसायला ठीकठाक. म्हणजे विश्वास नाही बसत. नाही, लोकांना वाटतं की त्यांना कळतच नाहीत बिझनेसमध्ये. तर असं काही नाही आहे. महिलांच्या ब्लडमध्येच असतं मॅनेजमेंट. आपण महिला इतक्या बॅरिगेड्स असतात घरामध्ये की घर मॅनेज करायचं, मुलांना मॅनेज करायचं, त्यांच्या टिफिनला काय द्यायचंय, बाकी आपले फंक्शन्स आहेत. तर मला असं वाटतं की आम्ही इन बिल्ड बिझनेस वुमन असतो. आणि असं माझं काही फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसचं नव्हतंच, पण एक आधीपासून इच्छा होती की आपण एक काहीतरी वेगळं करावं. आम्ही 5 बहिणी आहोत आणि प्रॉपर आम्ही गढवालचे आहे. तर इथे जेव्हा आम्ही स्थायिक झालो तर असं कोणतं बॅकिंग आपल्याला नव्हतं. एकतर आपलं आडनाव जैन मारवाडी नाही आहे, किंवा आपण प्रॉपर इथले रहिवासी नाही आहेत की आपल्याकडे जागा, लँड वगैरे काहीच नव्हतं. तर स्वतःला प्रूव्ह करायचंच होतं. आणि माझे वडील वारले जेव्हा मी 17-18 वर्षाची होते. देन एक जबाबदारी पण आली. तर चॉईस माझ्याकडे असं काहीच नव्हतं की मला हेच काम करायचंय. माझ्याकडे एवढंच होतं की मला पैसा कमवायचा आहे, मला घर चालवायचंय. आणि माझ्यासमोर ज्या गोष्टी येत गेल्या, ज्या संधी मला मिळत गेल्या, ते मी घेत गेले. मी सुरुवात माझ्या बिझनेसची असं केली की गणपतीचे देखावे तुम्ही पाहिले असतील, रोड शोज. मी तिथे 1-2 शोजमध्ये काम केलं आणि तेव्हा वाटलं की मजा येते आणि पैसाही मिळतोय. तर मी तिथून सुरुवात केली आणि तिथून मला इव्हेंट मॅनेजमेंटची खूप गोडी निर्माण झाली. त्याच्यानंतर मग वेडिंग झाले, फोटोग्राफीचे शूट झाले वेगवेगळे. म्हणजे ते करता करता मी मॉडेलिंग सुद्धा करत होते. आणि असंच इव्हेंट्समध्ये मला मजा यायला लागली. मग सेलिब्रिटी मॅनेजमेंट आहेत, वेडिंग, असे करता करता मी त्या बिझनेसमध्ये पण आले.
आणि जसं मी म्हणले की मला चॉईसच नव्हता, मला घर चालवायचं होतं. तर एकदा बोलता बोलता कोणी मला सांगितलं की आम्हाला लँड परचेस करायची आणि माझी चांगले कॉन्टॅक्ट्स होते, तर मी त्यांचा तो व्यवहार करून दिला आणि माझ्या पहिल्या डीलमध्ये मला 1.5 लाख रुपये मिळाले 20 वर्षापूर्वी. आणि माझं उद्देश असंच होतं की मला पैसाच कमवायचा होता. तर मी तिथे नंतर फोकस केलं. आणि जसं सर म्हणतायत की हा बिझनेस महिलांसाठी मोस्टली मानला जात नाही, कारण इथे साम दाम दंडभेद ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि एकतर माझं एज पण कमी होतं, तर बरेचसे मी म्हणजे बॅरिगेट्स होते, पण एक मजा येत होती. मी शिकत गेले की 7/12 नक्की काय असतो ह्याच्यामध्ये. आता लिगल सर पण आहेत, त्यांना माहिती आहे की ह्याच्यात किती खाना खोचा असतात, की आपल्याला खूप बारकाईने बघावं लागतं. कारण हा फक्त बिझनेस इन्कमच्या दृष्टिकोनातून नाही आहे, तर हा खूप जबाबदारीचा बिझनेस आहे. बरेचसे लोक स्वतःची पूर्ण इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःचं सोनं नाणं स्वतःची इन्व्हेस्टमेंट पूर्ण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. तर एक ती जबाबदारी पण होती, पण मजा येते ह्या कामामध्ये सुद्धा. तुम्ही जसं म्हटलं की एक वुमन एंटरप्रेनर ह्या बिझनेसमध्ये असणं आणि तुम्ही सगळं मॅनेज करून वगैरे त्या वुमन मध्ये असतं, म्हणून आमच्या क्लबला सुद्धा 32% वुमन हे एंटरप्रेनर्स आहेत. सो दॅट इज अ प्रूफ अगेन. नेक्स्टली कमिंग टू आपण जसं आता आपण इथे बिझनेस प्रमोट करण्यासाठी सगळे येतो भेटतो. सॅटर्डे क्लब इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर दॅट. पॅन्डेमिक मध्ये होऊन गेलं, सो दॅट वॉज अ बिग हिट फॉर इच वन. आणि सगळेच घरी बसले, म्हणजे आपण म्हणतो बिझनेसमध्ये लॉस झाला की घरी बसलो, पण ते पॅन्डेमिक मध्ये पण तो हिट झाला. सो हाऊ यू टूक दॅट की रिअल इस्टेट तर पहिला हिट होणार, ॲज अ रिसेशन असू देत किंवा या सगळे पॅन्डेमिक असं, तर रिअल इस्टेट इज द फर्स्ट थिंग टू बी हिट, म्हणजे आपलं प्रोफेशन जे आहे ते. सो हाऊ यू वर्क विथ दॅट पॅन्डेमिक, म्हणजे हाऊ यू टूक दॅट चॅलेंज? 2015, 16, 17 सगळेच मान्य करते की खूप हाईपमध्ये होते आणि रिअल इस्टेटला सोन्याचे दिवस होते. आम्ही एवढा चांगला हाईप होता. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट चेंज झालं, गव्हर्नमेंटचे रूल चेंज झाले, तर त्याचा सगळ्यात मोठा फटका रिअल इस्टेटला बसला आम्हाला. आणि त्याच्यानंतर पॅन्डेमिक आलं. मी एका प्रोजेक्टमध्ये बरीचशी इन्व्हेस्टमेंट केली होती की माझा रिटायरमेंट प्लॅन होता की हे प्रोजेक्ट करायचं आणि ह्याच्यानंतर आपण काम बंद करायचं, आपला पॅसिव्ह इन्कम असेल, लाईफ एन्जॉय करेंगे. आणि नेमकं मी असं बोलायला पॅन्डेमिक सुरू झालं, माझ्या त्या प्रोजेक्टमध्ये मला 1.5 करोडचा लॉस झाला. बॅकिंग कोणाचं नव्हतं किंवा माझा हजबंडचे आहे त्यांचा जॉब होता, तर ऑफकोर्स मी पण खूप टेन्शन प्रेशरमध्ये त्या टायमिंगमध्ये होतेच. पण मला वाटतं की जेव्हा तुम्हाला सक्सेस आपल्याला भेटतो, तर आपण कधी त्याची कंप्लेंट करत नाही की मलाच सक्सेस का. आपण तेव्हा काय म्हणतो की नाही, हे मी डिझर्व करतो यार, हे मी डिझर्व करते, हे मुझे मिलना चाहिए. पण जेव्हा आपण लॉस तुम्हाला होतो, तो पण तुम्ही डिझर्व करता. ठीक आहे, तो तुमच्या चुकीने झालेला नाहीये, पण काही सिच्युएशन तुमच्यासमोर अशा येतात की तो तुम्हाला तिथे काहीतरी करावंच लागतं, तुम्हाला माइंडसेट तुमचं चेंज करावं लागतं. आणि तेच मी केलं. प्रॉब्लेम झाला असं नाही आहे, पण मी त्यातून सोल्युशन काढत गेले. आणि आता परत त्याच्यानंतर तो 2 वर्ष माझी कॅन्सर जर्नीमध्ये गेली आणि आता परत मी सुरू करतेय, माझे प्लॉटिंगचं काम सुरू होतंय आता लवकरच. तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम इज प्रोग्रेस हा जर आपण ॲटिट्यूड ठेवला बिझनेस करणाऱ्यांनी, तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण बिझनेस हा म्हणला की प्रॉब्लेम येणारच आहे ना, म्हणून तर आपण ह्या फील्डमध्ये आहोत. मोर रिस्क मोर इन्कम कशासाठी म्हणतो, त्यासाठीच आपण म्हणतो. आणि अपॉर्च्युनिटी तुम्हाला अशाच येत जातात. जसं मला वाटतं बिझनेस, माझं आजारपण म्हणजे माझा कॅन्सर, मी त्याला आजारपण कधीच म्हणत नाही, मी त्याला एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघते. आज मला कॅन्सर झाला होता म्हणून मला संधी मिळाली तुमच्या सगळ्यांसमोर येऊन बसण्याची. तो कॅन्सर बुरा नाही आहे, कॅन्सर बुरा नाही आहे. आणि कॅन्सरने म्हणजे मला खूप काही दिलेलं आहे. कॅन्सरने मला दृष्टिकोन दिला आयुष्याकडे पाहण्याचा. आपण काय करतो ना, आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत आपण त्याच्याबद्दल कधीच बोलत नाही, आपण थँकफुल राहत नाही. आपल्याकडे केस आहेत, आपण थँकफुल राहतो का? सर तुम्ही एवढी छान हेअरस्टाईल केली, तुम्ही थँकफुल आहात का देवाच्या? आहे. हा, काय होतं माहितीये का, ते राहायला पाहिजे. जेव्हा माझ्या डोक्यावर केस नव्हते ना, तेव्हा मला कळालं केसांचं महत्व काय. जेव्हा माझं C5 C6 डॅमेज झाले डॉक्टरांकडून, माझी हाताची हालचाल नव्हती वर्षभर, तेव्हा मला कळालं की काय दुःख होत असेल की ज्यांना दोन्ही हात नाही आहेत. पण मी हा निगेटिव्ह विचार नाही केला की माझा एक हात चालत नाही. म्हणलं यार राईट हँड तो है, काम तो चल रहा है. तर काय होतं ना की कोणतीही गोष्ट असेल आयुष्यामध्ये, तो बिझनेस असेल किंवा एखादी अडचण असेल, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू हा खूप महत्वाचा आहे. आणि झाला बिझनेसमध्ये, जसं सर म्हणले की पॅन्डेमिकमध्ये जो प्रॉब्लेम झाला,
तो सगळ्यांनीच फेस केला. तो युनिव्हर्सल होता. तो एकट्याने, तो देवाने मला काही दिला नाही की आशा तुला मी शिक्षा देतोय, हे लॉस तू बेअर कर. तो सगळ्यांनीच सहन केला आपल्या आपल्या परीने. तर मला वाटतं जसं मी माझा सक्सेस मी एन्जॉय केला तसा माझा मी फेलियर पण एन्जॉय केला. व्हेरी ट्रू. केसांचं महत्व तर मला पण गेल्यावर कळालं. केसांचं महत्व सगळ्यात जास्त तुम्हालाच कळालं. पण सर तुम्ही ह्याच्यात पण हँडसम दिसताय. थँक्यू. कुठे मॉडेलिंगसाठी स्कोप असतो? नक्कीच नक्कीच. फोटोग्राफर समोरच बसलेत सर. ओके. सो कमिंग बॅक मीन्स आपण बघतोय की शी इज टेकिंग एव्हरी मोमेंट ॲज अ लाइटर ऑन अ लाइटर टोन. सो कॅन्सर होणं हे पहिलं म्हणजे भीती वाटतं. म्हणजे कॅन्सर झाला यामध्ये तो जो कॅन्सर झालाय तोही 50% मला असं वाटतं की 80% डाऊन होत असावा आणि फॅमिली तर अजूनच डिस्टर्ब होत असेल. सो व्हॉट स्ट्रॅटेजीज हेल्प टू फाईट द कॅन्सर अँड द बिझनेस? म्हणजे बिझनेस मधल्या स्ट्रॅटेजीज हेल्प आउट झाल्या का कॅन्सर मध्ये जे काही शिकायला मिळालं त्या स्ट्रॅटेजीज बिझनेसमध्ये ऍप्लिकेबल झाल्यात? अँड हाऊ वॉज युअर फॅमिली सपोर्ट? शी इज हॅव्हिंग 2 ब्युटिफुल किड्स. मी जसं म्हणते की ॲटिट्यूड तुमचं खूप महत्वाचं आहे. तुमचा दृष्टिकोन आयुष्यात प्रत्येक म्हणजे ठिकाणी, मग तो बिझनेस असेल किंवा तुम्ही जे काही करताय तिथे तो सगळ्यात महत्वाचा आहे. मला असं वाटतं की बिझनेसचाच उपयोग मला कॅन्सरमध्ये झाला, कारण मी इव्हेंट मॅनेजमेंट करत होते. मी माझा पूर्ण कॅन्सर इव्हेंट मॅनेजमेंट सारखा तो मॅनेज केला की मला काय करायचंय, कसं करायचंय. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम असा काही झालाच नाही. आणि ऍक्च्युली जेव्हा मला कळालं की मला कॅन्सर झालाय, तो पण 3rd स्टेज कॅन्सर होता, अग्रेसिव्ह कॅन्सर, जो खूप फास्ट ग्रोथ होतो. एकतर मी फिट होते, माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप चांगल्या होत्या, तर मला कॅन्सर कसा झाला हा प्रश्नचिन्ह खूप मोठं माझ्यासमोरही होतं. पण जसं मी मगाशी म्हणले की एक्सेप्ट करणं, ते मान्य करणं हे खूप महत्वाचं आहे की जे आपण मान्य करत नाही. मी मान्य केलं की चल यार हो गया, आगे बढ़ते, अभी क्या कर सकते, उस पे सोल्यूशन, उस पे ध्यान देते. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मी कुणालाच सांगितलं नाही की मला कॅन्सर झालाय. मी इव्हन माझ्या मिस्टरांना सांगितलं नाही. माझे मिस्टर बँगलोरला होते, कारण इमोशनल लोकांना हँडल करणं सगळ्यात डिफिकल्ट आहे. आणि आज आपण बिझनेस करणाऱ्यांना माहिती आहे की आपण खूप गोष्टींना सामोरे जातो, तर ते गट्स आपल्याकडे आलेले असतात कोणतीही गोष्ट फेस करायची. मी फक्त 2 ते 3 मित्रमैत्रिणीशी डिस्कस केलं. माझे मिस्टर बँगलोरला होते, त्यांना न सांगता मी सर्जरी करून टाकली. मी माझ्या आईला सुद्धा सांगितलं नाही. माझे रेडिएशन नंतर मिस्टरांना एक मेल गेला इन्शुरन्सचा, त्याच्यामुळे त्याला कळालं. आणि पण मी त्याला एकच सांगितलं होतं की मला तुम्ही ना पेशंट सारखं ट्रीट करू नका, कारण मी आजारी नाहीये, मला काही झालेलं नाहीये. कारण एक कॅन्सर म्हणजे कोणी तुम्हाला असा कोणी प्रसाद देऊन जात नाही किंवा तो फॉरेन वरून तुमच्या घरी लँड होत नाही, तो तुम्ही स्वतः क्रिएट केलेला आहे. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असेल तुमचं, किंवा हे टेन्शन प्रेशर झालं, आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्याच्यामुळे असे डिझीज होतात. जसं आपण लोकांना म्हणतो ना, ज्यादा टेन्शन मधले भाई तुझे बीपी हो जाएगा, शुगर हो जाएगा. तर ही उत्पत्ती कोणाची? आपण केलेली आहे. जर मी एखादी गोष्ट क्रिएट करू शकते तर ते मी घालू पण शकते. बस मी हा एक विचार केला. आणि माझ्या रेडिएशन, माझे केमो मी स्वतः एकटी जाऊन घेतल्या. लोकांना जी भीती आहे ना केमोची, केमो अजिबात तसं काहीही नाहीये, खूप नॉर्मल असतात त्या. पण आपण आपल्याला वाटतं ते AK-47 आहे, ते आपल्याला मारणारच आहेत आता. तसं ऍटिट्यूड तुम्ही ठेवूच नका. कोणताही आजार डेंजर नाहीये, तो पसरवला गेलाय, कारण त्यांना सुद्धा त्यांचे EMI भरायचे आहेत. तर घाबरू नका. मी 3rd स्टेज वरून बाहेर आलेली आहे, तर कोणीही कोणत्याही आजारातून बाहेर येऊ शकतो. गुड. तुम्ही जशा केमोज घेतल्यात फॉर ट्रीटिंग अ कॅन्सर, आम्ही इथे जे एंटरप्रेनर्स आहोत, सो वी वुड लाईक की तुम्ही एक केमोथेरपीसाठी सारखं मला एक काही 3 प्रिन्सिपल्स ऑफ यू की जे पुश यू टू बी अ सक्सेसफुल हॅपी एंटरप्रेन्युअर, अँड 3 थिंग्स दॅट होल्ड यू की आय डोंट वॉन्ट टू बी दिस फॉर नॉट फॉर म्हणजे निगेटिव्हिटी पासून दूर राहण्यासाठी. सो मला असं वाटतं टाइम, पैसा आणि इमोशन्स ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्या प्रॉपर ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट झाल्या तर तुम्हाला त्याचा फायदा होतो, आणि चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट केल्या तर त्याचं तुम्हाला नुकसान होतं. म्हणजे ते शॉर्टमध्ये तेच आन्सर आहे त्याचं. आणि अजून एक मी सांगेल की निगेटिव्ह गोष्ट तुम्ही हँडल करायला शिकलं पाहिजे. मग ते ना तुम्ही एन्जॉय करा. एकदा मी जिमवरून जाताना मला एक कपल भेटलं आणि माझ्या डोक्याला केस खूप छोटे छोटे होते, आणि त्यांनी मला चिडवण्यासाठी म्हणा या कशासाठी त्यांनी मला प्रश्न विचारला, मॅडम ये आपका कौन सा हेअरस्टाईल आहे.
मैं बोला सॉरी सर. ते बोला ये आपका कौन सा हेयर स्टाइल है. मैंने सर ये बहुत एक्सपेंसिव हेयर स्टाइल है. तो मैंने कि लेकिन कुछ नाम तो होगा. मैंने नहीं, वो आप अफोर्ड नहीं कर सकते. तो मैंने कुछ नाम तो बताइए. मैंने सर इसके लिए कैंसर होना पड़ेगा, 35 लाख का ये हेयर स्टाइल है, आप अफोर्ड कर सकते हो. मी त्यांच्याकडे हसत बघितलं आणि मी तिथून निघून गेले. तो दृष्टिकोन तुमचा खूप महत्वाचा आहे. लोक हसतील, बोलतील, बिझनेस करताना तुम्ही पडणार, पण तिथे बोलणारी लोक पण असतात. पण तुम्ही त्यांना सांगा यार एक दिन मैं वहां पे रहूंगा, तुम वहीं पे रहोगे नीचे. मैं वहां से तुम्हें देख नहीं पाऊंगा, लेकिन तुम जहां पे हो तुम वहां से मुझे देख पाओगे. तर प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट आहे, ऍटिट्यूड चांगला ठेवा. तो आजार असून द्या किंवा बिझनेस असून द्या, आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत. आज आपण बरेचशा गोष्टी मिस करतो म्हणजे बिझनेसमध्ये, की आपल्या मुलांचे बर्थडे झाले, त्यांच्या स्कूल मीटिंग झाल्या, पण त्याचं पण त्या मुलांसाठीच करतोय ना आपण. तर तेच एक आहे की तुम्ही आनंद, आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं की तुम्ही आहे ना आनंद मानला पाहिजे. तुमचं कोणतंही काम असेल, तुम्ही तुमच्या कामाला कमी लेखू नका. की आपण बरंच वाटतं यार एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी माझं बिझनेस खूप छोटा आहे कसं सांगू. नाही, तुम्ही जेपर्यंत स्वतः तुमच्या बिझनेसवर प्रेम करत नाहीये, रिस्पेक्ट करत नाही, ते पण तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा तरी काय करता त्या रिस्पेक्ट मिळण्याचा. रिअल इस्टेटनी मला खूप काही दिलं, माझ्या कॅन्सरनी मला खूप काही दिलं, आणि माझ्या इव्हेंट मॅनेजमेंटनी सुद्धा मला खूप काही दिलं. मला एक दृष्टिकोन मिळाला की आयुष्य किती सुंदर आहे बघण्याचा, आणि मी माझं आयुष्य आता प्रत्येक इच अँड एव्हरी मोमेंट मी माझं आयुष्य एन्जॉय करते. वेल, विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू, इन्व्हेस्टमेंट फक्त बिझनेसमध्येच असेल किंवा काही असेल तर असं नाही असो. शी हॅज व्हेरी वेल एक्सप्लेन हाऊ द इन्व्हेस्टमेंट वर्क्स इन लाईफ ऑल्सो. आणि मच मोर दॅन मला जे समजलंय किंवा मी जे काही ब्रीफिंग वाचलंय तर त्याच्यामध्ये असं कळतंय की त्यांनी बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट पेक्षा लाईफमध्ये जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे. अँड दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड व्हॉट वी टेक टुडे, जे आपण आज घेऊन जातोय ते. सो आय होप टाइम इज सफिशियंट. इट्स व्हेरी इनसफिशियंट की त्यांचं अजून एक्सप्लोर करायला खरं तर अजून 1 तास 2 तास तरी पाहिजेत आपल्याकडे, पण तेवढा वेळ नाही आहे. सो आय थिंक जर कुणाला काही क्वेश्चन्स असेल तर त्यांनी विचारले तर जे विचारायचे असेल तर विचारू शकतो. और येस, एक थॉट प्रोसेस बद्दल तुम्ही मगाशी म्हटलं, थॉट प्रोसेस पाहिजे आपण कॅन्सर पण व्यवस्थित करायचं. या थॉट प्रोसेस साठी तुम्ही काय मेडिटेशन किंवा असे काही वेगळं काही काम केलं? मी एकच विचार केला की मला काहीच झालेलं नाहीये आणि मी याच्यातून बरी होणार आहे. काय होतं ना, लोकांना कॅन्सर हा शब्द आहे ना सर, त्याने माणूस मरत नाहीये, तुमच्या त्या विचाराने माणूस मरतो. मी एकच विचार केला मला काहीच होणार नाहीये. मी प्रत्येक गोष्ट तशीच एन्जॉय करत होते. मी माझं लाईफस्टाईल काही चेंज केलं नाही. जर मी जिमला जाते तर मी जिमला जात होते, मी माझ्या मुलांचे बर्थडे सेलिब्रेट केले, मी माझं लाईफस्टाईल चेंज नाही केलं. आणि काय होतं ना की अशा काही आजारांना ना बूस्ट काय करतो तुमची निगेटिव्हिटी, एन्झायटी, प्रेशर. मला त्याला द्यायचंच नव्हतं. मी त्याला काय दिलं, मी माझा हॅपीनेस दिला, मी आनंद दिला, मी माझी प्रत्येक ट्रीटमेंट एन्जॉय केली, मी केमो एन्जॉय केली, मी माझे रेडिएशन एन्जॉय केले. मी असं विचारच केला नाही की मला काही होतंय. पॉइंट ऑफ तोच महत्वाचा आहे सर आयुष्यामध्ये, की तुम्ही त्याला कसं ट्रीट करताय. आणि खूप साधा आजार आहे कॅन्सर आणि खूप कॉमन झालेला आहे. महिला आपल्या पुण्यामध्ये 10 पैकी 8 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर हा पुरुषांना सुद्धा होतो. पूर्ण इंडियामध्ये 5 मिनिटावर एक पेशंट होतोय कॅन्सरचा आणि त्यातला 3रा पेशंट हा आपला पुण्यामध्ये महाराष्ट्रामधला आहे. तर आपण आपलं किती विचारपूर्वक आपली लाईफस्टाईल आपण जगली पाहिजे, तो आपण विचार केला पाहिजे. तुमचं फिटनेस खूप महत्वाचं आहे. जसे सर आता म्हणाले की मी बिझनेसमध्ये जसं इन्व्हेस्ट केलंय तसं मी माझ्या शरीरामध्ये पण इन्व्हेस्ट केलेलं आहे. आपण सेव्हिंग करतो, बँकेत पैसे का ठेवतो की कल मेरा कुछ प्रॉब्लम आएगा तो उस टाइम पे मेरा ये पैसा काम आ जाएगा. तुमच्या बॉडीमध्ये आयर्न, स्ट्रेंथ, विटॅमिन डी, विटॅमिन 12 हे पण सगळं आपण ठेवलं पाहिजे ना. माझी जी स्ट्रेंथ होती, मी जी पूर्ण आतापर्यंत जिम योगा केला होता, ती स्ट्रेंथ मला माझ्या त्या केमोमध्ये वापरता आली. मी माझी केमो घेऊन मी मुंबईला गेलेली आहे मीटिंगसाठी विरारला. काही नाही आहे. केमो म्हणजे खूप साधे एक इंजेक्शन्स असतात, ते सलाईन मधून दिले जातात. तो तुम्ही इझिली, त्या काहीच प्रॉब्लेम नाही, खूप इझिली तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडू शकता. एनी क्वेश्चन्स? Now coming to your business prospects, a last question. Business prospects, तुम्ही आता इथून पुढे what is your visionary in business and what will be your bucket list?
सर माझी बकेट लिस्ट खूप मोठी आहे. त्यातले एक मी क्रिकेट खेळते आता. ओके. आणि येस मला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. माझं एक म्हणणं आहे की देवाने मला एक जबाबदारी दिली आहे स्वतःला खुश ठेवणं, आणि त्याला मी माझे 100% देते. खूप महत्वाचं आहे. काय होतं ना, आपण ना दुसऱ्यांचा विचार करतो की ह्याला काय वाटेल, त्यांना काय वाटेल. तुम्ही स्वतःचा विचारच करत नाही की मला काय वाटेल. आणि आयुष्याचा स्पॅन आपला एवढा कमी झालाय ना की तुम्ही तुमच्याबद्दल विचार करणं खूप महत्वाचं आहे. माझ्या हातावर एक टॅटू आहे, आय लव्ह माय सेल्फ. मला एका ब्युटी पेजंटमध्ये प्रश्न विचारला की मॅडम हे सेल्फिश वाटतंय. म्हणलं तो तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की आय लव्ह माय सेल्फ. मी माझ्यावर माझं प्रेम आहे. जर मी माझी काळजी घेतली तर मी माझी फॅमिलीची काळजी घेते. मी प्रत्येक वेळेस एकच सांगेल, दृष्टिकोन तुमचा खूप महत्वाचा आहे. आणि सर बिझनेसच असं म्हणलेत की आता पॅन्डेमिक नंतर आपण जसं म्हणतो ना की आपला हा बिझनेस लोकांवर डिपेंड आहे. तर आपलं थिंकिंग चालत नाही, ते आपल्याला लोकांचा विचार करावा लागतो. पॅन्डेमिकमध्ये लोक फ्लॅटमध्ये अडकले होते, तर ते इतके कंटाळले. तर आता प्रत्येकाला वाटतं की आपण ऑर्गॅनिक शेती करावं. पहिला आम्ही 2-2 गुंठ्याचे प्लॉटिंग करत होतो, पण आता आम्ही 1-1 एकरचं प्लॉटिंग करतोय. आणि एवढे कस्टमर बेस पण एवढा चांगला आहे की आधी आम्ही प्लॉट घेऊन सेल करायचो, पण आता कस्टमर म्हणतात की मॅडम 10 एकर जागा बघा, आम्ही 5 ते 6 जण आहोत, आम्हाला ती जागा घ्यायची आहे. पण हे का झालं? कारण प्रामाणिकपणा. बिझनेससाठी आपण सगळ्यात महत्वाचं आहे की प्रामाणिक असणं. ठीक आहे, त्याला उशीर होतो, त्याला लेट तुम्हाला सक्सेस मिळतो, पण प्रामाणिकपणा, लॉयल्टी हे खूप महत्वाची आहे. आणि कस्टमरला सर्व्हिस देणं. माझी कॅन्सरची ट्रीटमेंट होती किंवा माझी प्रेग्नन्सी होती, माझं C-सेक्शन झालं, त्या टायमिंगला सुद्धा मला आलेले फोन कस्टमरचे मी अटेंड केले. कारण त्यांची आयुष्याची पुंजी जेव्हा ते कुठे इन्व्हेस्ट करतात तर ते खूप लवकर पॅनिक पण होतात. एखादा रोल आला, कुणीतरी सांगितलं की अरे त्या 7-12च्या पुढे बघा तिथे अतिरिक्त क्षेत्रामध्ये असं असं लिहिलेलं आहे, तो लगेच पॅनिक होऊन जातो. तर कसं होतं ना की त्यांना पण प्रॉपर एक सर्व्हिस आपण दिली पाहिजे बिझनेसमध्ये. आणि आजपर्यंत आम्ही 70 ते 80 एकरसाठी कधीच ऍड केली नाही, कुठे होर्डिंग लावले नाहीत. माउथ टू माउथ पब्लिसिटी जी आहे ती सगळ्यात महत्वाची असते, आणि ती तुम्ही जेव्हा प्रामाणिक राहता बिझनेसमध्ये तेव्हाच ती मिळते. आणि मला असं वाटतं की माझे कस्टमर बेस खरंच खूप छान आहे, आणि मी आजपर्यंत इथे पोहोचू शकले तर ते त्यांच्यामुळेच आहे. सो जसं आम्ही आता सॅटर्डे क्लबमध्ये इथे येऊन दर 15 दिवसांनी 3 तास 4 तास इन्व्हेस्ट करतो, बाकी पण ऍक्टिव्हिटीज करतो. सो टुडे इट वॉज अ व्हेरी टेक अवे की इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ, इन युअर हेल्दी लाईफ. व्हॉट वी लर्न फ्रॉम द ऑथर ऑफ द ब्युटी ऑफ लाईफ बुक. आय थिंक सो दिस इज मच मोर दॅन सफिशियंट. अँड एवढेच पॉईंट्स आज घेऊन जाऊ, नाही तर बाकी सगळे डायजेस्ट पण होणार. वी कॉलर नेक्स्ट टाइम अगेन. तुम्ही आमच्याकडे परत या, नेहमी ऐकायला आवडेल. अँड नाउ आय रिक्वेस्ट सम्राट. सर सॅटर्डे क्लबने मला इन्व्हाइट केलं इथे, मला खरंच खूप छान वाटतंय. मोस्टली मी पण आहे ना लास्ट कॅन्सर पेशंटसाठी मी काम करते, अवेअरनेससाठी. कॅन्सर बोलून मला सुद्धा कंटाळा आला होता, पण आज बिझनेस बद्दल बोलून मलाही खूप छान वाटतंय की परत तेच एक वातावरण मी अनुभवते. आणि मला सगळ्यांशी भेटून खूप छान वाटलं. नक्कीच आपण कनेक्ट राहू एकमेकांशी, कारण रिलेटेड बिझनेस आहेत आपले सगळ्यांचे. सॅटर्डे क्लबने मला संधी दिली इथे बोलण्याची, मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. Thank you so much, madam. थँक्यू सर. फेलिसिटेशन. हा आता घेऊया. हा स्मॉल सुव्हिनियर आमच्याकडून. CST ही जी सकाळी आपण प्रतिज्ञा म्हणला, येस सर, ती याच्यावरती आम्ही प्रिंट करून. क्या बात आहे, मला गरजेची खूप सध्या. थँक्यू सर. या इकडे. फोटो क्लिक. थँक्यू 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 सर. थँक्यू 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 सर. थँक्यू थँक्यू सर. खूप छान तुम्ही प्रश्न विचारलेत मला, ट्रिकी क्वेश्चन्स. छान. थँक्यू सर. भारी वाटलं सगळ्यांना भेटून मला. थँक्यू व्हेरी मच.